संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला अवघा एक दिवस बाकी असताना आपण पाहतो की सध्या आळंदीमध्ये जे वारकऱ्यांची गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की सध्या जे वारकरी आहेत संपूर्ण राज्यभरातनं खरं तर या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळतं आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी खरं तर जी रांग आहे त्या रांगा लागलेल्या आपल्या एकंदरीत पाहायला मिळते। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आहेत। दादा तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? नाशिकहून आलो, नाशिकहून आलो आम्ही वारीसाठी, दरवेळी पालखी निघते ते बघण्यासाठी। नक्कीच वारीसाठी आला। दादा तुम्ही कुठून आलात? आज उद्या वारी खरं तर सुरू होती संत ज्ञानेश्वर महाराजांची, आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, पाऊस पडतो आज। मग तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल एकंदरीत, काय वारी किती वर्ष तुम्ही करता? पावसाच्या आधीच आलो होतो आम्ही, काल बीड जिल्ह्यातून आलो होतो आम्ही सोपन काकाचे दर्शन करून जायचंय आता आम्हाला। दादा तुम्ही वारीमध्ये कसं सहभागी होणार आहात, काय होणार? आम्ही 12 वर्षानं आम्ही वारी करायला, ह्या वर्षी जास्त पाऊस पडलाय आणि अत्याचार जास्त झालाय। पाऊस जास्त पडला। तुम्ही कुठून आलात, किती वर्षापासून वारीमध्ये येतात? बीड जिल्हा इथून वारी करतो, वारीतून आनंद वाटतोय, असला आनंद कुठंच नाही, स्वर्गात सुद्धा नाही, म्हणून आनंदाने समजा काम धंदा सुद्धा आम्ही वारीला येतो असतो। पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो ना? हो, पाऊस तर पडतोच, हो, कारण का माऊलीची कृपा आहे ती। हा, नक्कीच आपण पाहिलं की खरं तर संपूर्ण राज्यभरातून हे वारकरी या ठिकाणी दाखल झालेत। उद्या वारीचं प्रस्थान होणार आहे आणि या प्रस्थानामध्ये हे जे संपूर्ण वारकरी आहेत ते खरं तर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार असेल चित्र एकंदरीत पाहायला मिळतं। मात्र आज पाहतो की ज्या पद्धतीने पुणे जिल्हा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र राज्य असेल या ठिकाणी पाऊस बरसतो, त्यामुळे आळंदीकडे येणारे जे चारही पूल आहेत ते पूल सध्या पाण्याखाली गेले। त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आवाहन केलं गेलं की वारीला जर तुम्हाला यायचं असेल तर पुण्याच्या पूर्ण तुम्ही वारीमध्ये सहभागी व्हा, आळंदीमध्ये गर्दी करू नका, कारण की आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतोय आणि पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। संपूर्ण जनजीवन या ठिकाणी खरं तर विस्कळीत झालं आहे, त्यामुळे असा संदेश या ठिकाणी दिला गेला आहे। मात्र एखादी पाहतो की सध्या वारीच्या एक दिवस अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने झोडपलेलं पाहायला मिळतं आणि ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती एक पूरजन्य झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अभिजित साहेब मी सुनील दिघे, TVN मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।